महिला व बालविकास विभागाकडून मोठी गुड न्यूज. आदिती तटकरे, आयुक्त कैलास पगारेकडून मोठी घोषणा. अंगणवाडी सेविका, मदतनीस, बालके, मातांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. 22 मार्च ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. एकात्मिक बालविकास सेवा ग्रामीण प्रकल्पातील कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी ग्रामीण तसेच आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र योजना 2018 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबई नगरी क्षेत्रातील कुपोषण बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी कुपोषित मुंबई अभियान व अंगणवाड्यांमध्ये नागरी बालविकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. गरोदर मातांना गर्भधारणेपासून पहिल्या 1000 दिवसांसाठी बालकांना योग्य कुपोषण मिळण्याच्या दृष्टीने नागरी व बालविकास केंद्र अतिशय आयुक्त ठरणार असले आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. कुलाबा अंगणवाडी क्रमांक 51 येथे कुपोषित अभियान व नागरी बालविकास केंद्र योजनेचा शुभारंभ मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, दक्षिण मुंबई बालविकास प्रकल्प अधिकारी नितीन मस्के, महिला व बालविकास विभागाचे संबंधित अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यासह माता व बालके उपस्थित होते. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की एकात्मिक बालविकास सेवा ग्रामीण प्रकल्पातील कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी ग्रामीण तसेच आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र योजना 2018 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा चांगला परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत असून त्यांना योग्य वयात पोषण आहार मिळण्यास मदत होत आहे. याच धर्तीवर नागरी भागातील कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कुपोषित मुंबई अभियान व नागरी बालविकास केंद्र योजना राबविण्यात येत आहे. महिलांच्या गर्भधारणेपासून महिला व पहिल्या 1000 दिवसांच्या कालावधीत माता व बालकांच्या योग्य पोषण आहार मिळणे आवश्यक असते. याच दृष्टीने नागरी भागातील या केंद्रांच्या मार्फत बालकांच्या कुपोषणासोबतच त्यातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. प्रत्येक बालकांच्या बौद्धिक व शारीरिक विकास हा महिलेच्या गर्भधारणेपासून 1000 दिवसाच्या कालावधीत होत असते. त्यामुळे या काळात माता व बालकांचे योग्य पोषण होण्यासाठी नागरी भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात अंगणवाड्याची संख्या वाढविण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कुपोषित मुंबई अभियान व नागरी बालविकास केंद्र योजनेच्या लाभापासून नागरी क्षेत्रातील एकही बालक वंचित राहणार नाही, यासाठी संबंधित सर्व अधिकारी यांनी नियोजन करून अंमलबजावणी करावी, अशा सूचना यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या. बालकांमधील कुपोषण कमी करणे व गर्भधारणेपासून 1 ते 2 वर्ष माता व बालकांच्या आहाराची काळजी कशी घ्यावी याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती विभागाचे आयुक्त कैलास पगारे यांनी प्रास्ताविकात दिली.